मुंबई ठाणे जिले के उल्लासनगर में वरिष्ठ पत्रकार दिलीप मालवकर पर हुए हमले के बाद एक बार फिर पत्रकारों की सुरक्षा का मुद्दा गंभीर हो गया। आज सुबह करीब 8 से 9 बजे के बीच सुभाष टेकरी इलाके में 3 अज्ञात हमलावरों ने पीछे से आकर दिलीप मालवकर पर हमला कर दिया। हमले में वे घायल हो गए और उन्हें इलाज के लिए उल्लासनगर के एक अस्पताल में भर्ती कराया गया। पीड़ित की शिकायत पर विट्ठलवाड़ी पुलिस थाने में मामला दर्ज कर लिया गया है और हमलावरों की तलाश शुरू कर दी गई है। इधर पत्रकार सुरेश जगताप को सोशल मीडिया पर की गई पोस्ट के बाद लगातार धमकियां मिलने की भी जानकारी सामने आई, जिससे पत्रकारों की सुरक्षा को लेकर चिंता और गहरा गई है। मुंबई विट्ठलवाड़ी से प्रशांत लक्ष्मण ढोने की रिपोर्ट। तुम्ही फक्त स्टेटमेंट घेतली आहे आता पायाला मार लागला आणि निघाला आणि छातीला मार लागला हातानेच मारहाण केली ते झालं दोघी गेले आज जर तुमच्यावरती हमला झाला तर मी आणि जायमा दोघी बसलेलो कशा प्रकारे हमला आला आणि ते हे कुठे चार्ज किती जण होते, किती आरोपी होते? आज सकाळी 11 ते 11:15 तो सलीमकडे आहे ना, बाईट घ्या ना, याला पाठवले ना मला काय सांगितलं मला शर्ट ते खराब रक्ताने माखलं होतं. विचारा ना तुम्ही. आज जर तुमच्यावरती हमला झाला पत्रकारावरती एक आपण चौथा स्तंभ त्यावरती हमले झालेले आहे, तर तुमचं काय म्हणणं आहे? कशा प्रकारे हमला झाला? मी सकाळी माझ्या कामाच्या दरम्यान घराकडे चाललो होतो. मागून एका स्कूटरवरनं 3 जण होते आणि माझ्या स्कूटरला डॅश केलं. तर मी गाडी थांबवली, ते पुढे गेलं, ते मागे आले आणि काय रे शाळा झाला का असं बोलून डायरेक्ट माझ्यावर हात उचलला. काही चर्चा नाही, काय नाही, काय नाही. बेदम मारहाण केली. म्हणजे ते 2 जण होते धडधाकट असे त्यांच्या पुढे. आणि मला प्रतिकार करायला किंवा त्यांना विचारायला बा कशाला मारतो हे पण संधी नाही लागली. मी खाली पडल्यावर परत मला त्या दोघांनी जाऊन मारलं. तेवढ्यात मग आमच्याच एरियात ती घटना घडल्यामुळे आसपासचे नागरिक धावून आले आणि ते शाळा आहे, शाळेमध्ये जे रिक्षावाले असतात वर्दीचे ते सगळे धावून आले. तेवढ्यात मग ते पळून गेले. किती जण होते? 3 जण होते आणि त्यांची जी स्कूटर होती त्याला नंबर प्लेट नव्हती. तुम्हाला कोणावरती शक वाटतो का? तर मी पत्रकार म्हणून रोज लेख लिहित असतो. आता काल त्यांना लेख लिहिला होता, त्याच्यावरून हा हल्ला झाला असावा असा माझा संशय आहे. तर पोलीस तपास करतील, पोलीस तपासात जे निष्पन्न होईल त्याच्यावरनं कळेल. एक मिनिट. हां बस.